गई इंदिये सुकाये, जोगे वेदे कसाय नाणेय, संयम दंसन लेसा, भविया सम्मत सन्नी आहारे, गुणजीवा पज्जती, पाना सन्नाय मग्गणा ओय, उव ओगो वियकमसो, विसंतु परुवणा भणिया, झाणाविय पज्जाविय, जाय कुलकोडी संजू आसव्वे, गहनादियेन भणिया, कमेन 24 ठाणाणी. अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय. द्वादशांग श्रुत देवी की जय. स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे. आमचा ग्रंथ सुरू आहे 24 ठाण चर्चा आमचा ग्रंथ सुरू आहे आणि मार्गणा प्रकरणामध्ये गुणस्थानाचं प्रकरण आमचं सुरू आहे आणि 9वं गुणस्थान आम्ही बघितलं काल. त्याची थिअरी आम्ही बघितली. आता आम्हाला चार्ट लावायचं आहे. 9व्या गुणस्थानाचं नाव होतं अनिवृत्तीकरण गुणस्थान. अनिवृत्तीकरण गुणस्थानामध्ये जीवाचे परिणाम हे जेवढा काही त्याचा कालावधी आहे तेवढ्या रूपच असणार आहे. अपूर्वकरणात परिणामांची संख्या खूप होती, अधःकरणात कमी होती. अधःकरणाचे समय जास्त होते, अपूर्वकरणाचे त्यापेक्षा कमी होते आणि अनिवृत्तीकरणाचे समय म्हणजे पूर्ण वेळ कमी असणार आहे. अशा तऱ्हेने तीनची तुलना करून सापेक्ष कथन जर आपण बघितलं तर अधःकरणात परिणामांची संख्या कमी आहे, त्यापेक्षा अपूर्वकरणात परिणामांची संख्या जास्त आहे, समय कमी आहे. आणि अनिवृत्तीकरणामध्ये जेवढे समय आहे तेवढेच परिणाम असणार आहे. समजा 10 समयांचं जर अनिवृत्तीकरण असेल तर 10च परिणाम दिसतील. अशा तऱ्हेने तिथे एका समयात एक परिणाम सगळ्या जीवांचा, अशा तऱ्हेने अनिवृत्तीकरण परिणाम असणार आहे. अनिवृत्तीकरणामध्ये देखील आता त्यांनी अनेक प्रक्रिया केलेल्या आहे. 20 प्रकृतींचा उपशम केलेला असणार आहे. किंवा क्षयवाला क्षपक्षेणी आरोहण करणारा असेल तर त्यांनी 9व्या गुणस्थानामध्ये 20 प्रकृतींचा उपक्षय केलेला आहे आणि त्यासोबतच नामकर्माच्या 13 प्रकृतींचा देखील त्याला क्षय करतो तो त्या ठिकाणी. आणि असं करून तो 9व्या गुणस्थानामध्ये ज्या प्रकृती उदयातून जातात, सत्वातून जातात, त्याची बंधविच्छुत्ती पहिल्या 2ऱ्या गुणस्थानात आहे आणि सत्व मात्र 9व्या पर्यंत आहे आणि 9व्यामध्ये त्याची सत्वविच्छुत्ती तो करतो. उदय विच्छुत्तीमध्ये होते त्याची, जसं नरकगती, नरकगत्यानुपूर्वी 4थ्या गुणस्थानापर्यंत उदय आहे. अशा तऱ्हेने त्या प्रकृती पाहाव्या लागतात आणि अशा तऱ्हेने उदय विच्छुत्ती, सत्व विच्छुत्ती आणि बंध विच्छुत्तीच्या या प्रक्रिया आपण बघितल्या आणि 3 एकत्रित बघितलं तर त्याला आम्ही त्रिभंगी नाव देतो. 3 भंग कोणते तर बंध, अबंध आणि बंध विच्छुत्ती. उदय, अनुदय, उदय विच्छुत्ती, सत्व, असत्व आणि सत्व विच्छुत्ती. 3 एकदम गोष्टी जर आम्ही बघितल्या तर त्याला त्या यांनी त्रिभंगी असं नाव देतो. ही चर्चा आपण काल बघितलेली आहे. आणि अनिवृत्तीकरणात जीवाचे परिणाम एका दृष्टीतून पाहिलं, एका जीवाच्या दृष्टीतून तर आम्ही अधःकरणापासूनच सांगू शकतो की त्या जीवाचे परिणाम हे प्रतिसमय विशुद्ध 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 होत आहे. आणि या विशुद्ध परिणामांनी कर्मामधल्या सत्तेमध्ये बरीच काही उलटापालट झाली, बरंच स्थित्यंतर झालं, गुणसंक्रमण झालं, अनुभाग घटला पापकर्माचा, पाप आणि पुण्य दोन्ही कर्माची स्थिती घटली. असे बरेच काही त्या ठिकाणी कर्मामध्ये देखील सापेक्ष परिणाम झाले. आणि हे पाहून जर आम्ही अंतरंगात श्रद्धा करत असू की जीवामुळे कर्म नष्ट झालं, जीवानी कर्म नष्ट केलं, तसा कर्तृपणाचा उपचार जीवावर नाही. कर्माची प्रक्रिया स्वतंत्र रीतीने कर्मात घडलेली आहे
त्यासाठी त्याचं उपादान कारण कर्मच आहे. जीवानी जीवाची क्रिया केलेली आहे. जीवानी कर्म नष्ट करायचा हा भाव केलेला नाही. जीव आपल्या परिणामांमध्ये तल्लीन आहे आणि तिकडे कर्मामध्ये त्या समयात तशा प्रकारचा भाव कर्म प्रक्रिया त्या प्रोसेसनी कर्मामध्ये देखील ती क्रिया घडते आहे. म्हणून या दोहोंमध्ये कर्ता कर्म संबंध नसून निमित्त नैमित्तिक संबंध आहे. आणि निमित्त नैमित्तिक संबंध हा नेहमी दोन द्रव्याच्या दोन वर्तमान पर्यायी संभवतो. दोन वर्तमान पर्याय पाहायच्या आणि त्याच्यामध्ये जी क्रिया घडली त्यावर एकाला एकाचा निमित्त नैमित्तिक रूपाने कर्ता कर्म म्हणू शकतो. उपादानगत योग्यतेने तिथे कर्मानी जीवानी कर्माला नष्ट केलं हे आम्ही म्हणू शकत नाही. अशा तऱ्हेने हा स्वतंत्रतेचा आणि डिपेंडंटपणाचा दोन्ही प्रकार आम्हाला बघायचा आहे. संबंध आहे पण आणि संबंध नाही पण, अशा तऱ्हेने हे बघायचं आहे. पण जोपर्यंत कर्म परमाणूंना मी बदलवू शकते हा अंतरंगात विश्वास असेल तोपर्यंत श्रद्धा आमची मिथ्या आहे. श्रद्धात आम्हाला समीचीन पहिल्यांदा शाब्दिक रीतीने बनवावं लागेल की कर्मामध्ये मी काहीही करू शकत नाही. ही श्रद्धा पहिल्यांदा आम्हाला समीचीन करायची आहे. अशा तऱ्हेने 8व्या गुणस्थानाचं प्रकरण आपण बघितलं. आता बघायचं आहे आपल्याला 9व्या गुणस्थानाकडे वळायचं आहे. चार्ट मध्ये बघायचंय. 9व्या गुणस्थानाचं प्रकरण आपण काल समजून घेतलं. आता चार्ट बघायचा आहे. 9व्या गुणस्थानाचं नाव आहे अनिवृत्तीकरण गुणस्थान. आणि याचं पूर्ण नाव आपण काल बघितलेलं होतं की अनिवृत्तीकरण बादर कषाय प्रविष्ट शुद्धी संयत या नावाचंही विश्लेषण आपण केलेलं आहे. आता या जीवांची गती कोणती राहणार आहे? जो अनिवृत्तीकरण परिणाम करेल मनुष्य गतीच राहील. म्हणजे 9व्या गुण अनिवृत्तीकरण परिणाम समजा एखाद्या जीवाचा झाला तर तो कोणत्या गतीत होऊ शकतो? साधा प्रश्न विचारला. मनुष्य गती नाही. त्यासाठी तर समजा अनिवृत्तीकरण परिणाम कधी पण होऊ शकतो. सम्यक्त्व प्राप्तीच्या वेळी पण होऊ शकतो. अच्छा. श्रावक असताना पण होऊ शकतो. आणि या दृष्टीने त्याचं उत्तर अभिप्रेत असेल तर मात्र अनिवृत्तीकरण परिणाम सम्यक्त्वासाठी होताना कोणत्या गुणस्थानात होईल? सम्यक्त्व प्राप्तीसाठी चौथ्या चौथ्याच्या आधी पहिल्या गुणस्थानात होईल. पहिल्याच गुणस्थानात. हा. अनिवृत्तीकरण कधी होणार आहे? पहिल्याच गुणस्थानात होणार आहे, मिथ्यात्व गुणस्थानात. आणि करण परिणाम झाला की त्याचं संज्ञा बदलली, त्याचं नाम बदललं. पहिल्यांदा त्याला मिथ्या दृष्टी म्हणत होतोय, आता त्याला म्हटलं काय म्हटलं? अविरत सम्यक दृष्टी. सातिशय मिथ्या दृष्टी. सातिशय मिथ्या दृष्टी म्हटलं. करण परिणाम झाला की त्याला म्हटलं आता सातिशय मिथ्या दृष्टी. पण करण परिणाम कुठे होणार आहे? पहिल्याच गुणस्थानात होणार आहे. हा. एखादा जीव पहिल्यातून 7व्यात जात असेल, करण परिणाम कुठे? पहिल्याच गुणस्थानात. पहिल्याच गुणस्थानात. म्हणजे पहा, पहिल्या गुणस्थानाचंही वैशिष्ट्य किती आहे की एवढा मोठा स्वतःच्या विशुद्ध परिणामांना करण्याचं सामर्थ्य हे मिथ्या दृष्टीच्या जीवनात दिसणार आहे. तिथे ही प्रक्रिया करणार आहे तो. आणि मग कुठे अंतर पाडून कर्मामध्ये चौथ्यामध्ये तो अनुभव घेणार आहे आत्म्याचा. ठीक आहे. आता इथे गुणस्थान आहे 9. याचं कारण इथे तो चारित्र प्राप्तीसाठी प्रयत्न करतोय म्हणून त्याचं गुणस्थान इथे 9 आहे. आणि म्हणून इथे गती सांगताना मनुष्य गती सांगितली. आणि जर समजा आम्ही सामान्य म्हटलं तर किती गती राहतील? सातिशय मिथ्या दृष्टी किती गती राहतील?
दोन राहील का मग नरक गतीमध्ये नाही राहणार ना तो, नरक चारी गतीमध्ये नाही गतीत असणार. नाही, गती चारी राहील. गतीत होऊ शकते ना. नरक गतीचंही सम्यक्त्व होऊ शकतं 7व्या नरकापर्यंत. सम्यक्त्व प्रथमोपशम सम्यक्त्व जीवाला होऊ शकतं. 7व्या नरकातला जीव देखील क्षायोपक्षमिक सम्यक्त्वी असू शकतो. म्हणून 7ही नरकामध्ये इकडे तिर्यंच गतीमध्ये फक्त संधी पंचेंद्रिय तिर्यंच इथे लावायचं फक्त. कर्मभूमी जसेल, भोगभूमी जसेल त्यालाही होऊ शकतं. आणि देवांमध्ये भवनत्रिकात होते का? नाही, वैमानिकात होते ना. वैमानिकात होते, भवनत्रिकात तुमचं गुणस्थान असू शकते ना, होऊ होऊ शकते. शकेल ना, होते ना, होऊ शकेल. होऊ होते होते. शकतं. तिथे गेल्यावर होऊ शकतं. तो इथून सम्यक्त्व घेऊन भवनत्रिकात नाही जन्म घेणार, जाऊ शकतात. पण पण तिथे होऊ तिथे शकते. गेल्यानंतर त्याला सम्यक्त्व प्राप्त होऊ शकतं. म्हणून 4ही गतीतील जीवांना सम्यक दर्शनाची प्राप्ती होऊ शकते. संज्ञी पंचेंद्रिय पाहिजे. आणि प्रथमोपशम जर मानायचं असेल तर गर्भच पाहिजे, दुसरं पर्याप्तक पाहिजे. ह्या 2 विशेषणं जोडायची. अजून पर्याप्तक पाहिजे आणि गर्भच पाहिजे. तर हे असं निवृत्तीकरण परिणाम तेव्हा पण जीवाचे होऊ शकतात. आता इंद्रियाच्या दृष्टीने इंद्रिय पंचेंद्रियच. नंतर काय? रस कायच राहील. रस कायच आहे. योग 5. औदारिक काय योग नाही. 4 वजनाचे आणि औदारिक काय योग. 9. 4 मनोयोग, 4 हा, वचन 9 योग आणि 9 1 काय योग. 9 योग झाले. औदारिक काय योग एकच राहणार आहे म्हणून 9 योग. वेद वेद 3ही असू शकतात किंवा वेदातीत पण असू शकेल ना वेदामध्ये. अवेद भागामध्ये तो वेदातीत पण होणार नाही. जेव्हा 3 वेदांचा उदय संपणार आहे तेव्हा तो अवेद पण 9व्याच गुणस्थानात बनणार आहे. म्हणून सुरुवातीला तो वेद सहित आहे आणि नंतर अवेद असणार आहे. कशाय? 4 संजनाचे 4 आणि 3 नो कशाय वेदाचे 3 नो कशाय वेदाचे 3. आणि पुढे चालून हळूहळू जसे भाग जातील तसा क्रोध, मान आणि माया हे 3ही नष्ट होईल आणि केवळ लोभ राहील, बादर लोभ राहील. अशा तऱ्हेने त्या गुणस्थानाचे भाग पडतील. आणि इकडे वेद पण 3ही जातील. म्हणजे 1 बादर लोभ तेवढा राहील. ज्ञान 4 राहील. मती स्मृत अवधी आणि अवधी मनपर्याय राहू शकतात. राहू शकतं. संयम संयम 8वा 9वा 2च राहील. सामायिक आणि छेदोपस्थापना 2च संयम आता 9व्या गुणस्थानात आहेत. कारण परिहार विशुद्धी फिरण्याचं काही काम नाहीये आणि इथे काही तो संयम मांडला नाही गेलेला आहे. दर्शन 3 लेशा एकच राहील ना, शुक्ल लेशा एकच, शुक्ल लेशा फक्त. भव्य भव्यच असेल. भव्यच आहे. सम्यक्त्व 2 राहू शकतात. शायिक आणि औपशमिक. औपशमिक म्हणताना द्वितीय उपशम सम्यक्त्व. संज्ञीच असते. संज्ञीच आहे. आहारक आहारकच आहे. गुणस्थान अनिवृत्तीकरण म्हणजे स्वकीय. स्वकीय गुणस्थान अनिवृत्तीकरण. जीव समास संज्ञी पंचेंद्रिय. संज्ञी पंचेंद्रिय. पर्याप्ती साही पर्याप्ती आहे. प्राण 10 संज्ञा इथे 8व्यात 2 गेल्या ना. 8व्यात 2 गेल्या. आहार आणि भय गेलं. मैथून आणि परिग्रह राहील आणि मैथून पण जाणार आहे. म्हणून एकटी परिग्रह संज्ञा राहील. उपयोग 4 ज्ञानाचे 3 दर्शनाचे 7.
दर्शनाचे 7 उपयोग. ध्यान ध्यान एकच असेल, एकच. शुक्ल ध्यान एकच शुक्ल पहिलं. ध्यान. आश्रव आश्रव 7 कषाय आणि 9 नऊ योग. हा, नऊ 9 योग. योग. 16. 7 कषाय आणि 9 योग. आता 16. योगात तर काही कमी नाही होणार, पण कषायांमध्ये मात्र कमी आपल्याला पाहायला, पण कषायांमध्ये असं मागून कमी होतील. जाती जातीचं मनुष्य संबंधी 14 लाख. मनुष्य संबंधी 14 लाख आणि कुल मनुष्य संबंधी 14 14 लाख लाख 3 कोटी. कुल. आता प्रश्न बघू याच्यावरचे. इस गुणस्थान को अनिवृत्तीकरण, बादर, सांप्रदायिक, प्रविष्ट, शुद्धि, संयत क्यों कहते हैं? एक एक शब्द. अनिवृत्तीकरण, बादर, सांप्रदाय, प्रविष्ट, शुद्धि, संयत असं का म्हटलं जातं? काल आपण याचं उत्तर बघितलेलं आहे. अनिवृत्तीकरण का म्हटलं जातं? भेदरहित वृत्ती आहे म्हणून. म्हणजे इथे परिणामांना समान आहे, त्या परिणामांमध्ये भेद नाही. एक समयवर्ती जीवाच्या परिणामात भेद नाहीये, म्हणून याला अनिवृत्तीकरण म्हटलं जातं. निवृत्ती म्हणजे भेद. जिथे भेद संपलेले आहे त्याला अनिवृत्ती, आणि करण म्हणजे परिणाम. दुसरं बादर. बादर याचा अर्थ काय? स्थूल. 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 म्हणजे या ठिकाणी कषाय कसे आहे? स्थूल आहे. स्थूल अजून कषाय. सूक्ष्म केले नाही, म्हणून 4 प्रकारच्या प्रक्रिया आहे. एक, बादर म्हणजे पूर्वस्पर्धक, अपूर्वस्पर्धक, बादर कृष्टी आणि सूक्ष्मकृष्टी अशा प्रक्रिया आहे. तर याच्यामध्ये या ठिकाणी जे काही कषाय असणार आहे हे बादर आहे. बादर आहे याचा अर्थ काय समजला? म्हणजे या ठिकाणी जो कषाय भाव 9व्या गुणस्थानापर्यंत विद्यमान आहे हा मोहनीय कर्माला बांधायला समर्थ आहे. बादरचा अर्थ काय लक्षात घ्यायचा की आता भाव कशामुळे होतात आहे? मोहनीय कर्माच्या उदयात भाव होतात आहे. आता या ठिकाणी बादर कषाय आहे तोपर्यंत जीवाचा क्रोध, मान, माया, लोभ हा भाव होतो आहे. मग क्रोध गेला, मान गेला, माया गेली, पण लोभ राहिलेला आहे. लोभ जो बादर लोभ राहिला आहे हा बादर लोभ सुद्धा कार्य काय करतो? मोहनीय, नवीन मोहनीय कर्माचा बंध करतो. जोपर्यंत आहे तोपर्यंत मोहनीय कर्म बांधल्या जातेच, आणि म्हणून या लोभाला म्हणायचं बादर. एक हा प्रकार. किंवा हा जरी अव्यक्त आहे, ज्ञात होत नाही, तरी केवल ज्ञानीचा विषय तो बनलेलाच आहे, पण प्रामुख्याने नवीन मोहनीयाचा बंध तो लोभ करू शकतो. म्हणून या ठिकाणी कषायांना बादर ही संज्ञा दिलेली आहे. क्लिअर? आता सांप्रदाय याचा अर्थ काय? कषाय. कषाय. म्हणून या ठिकाणी कषाय आहे. कोणते राहतील? अनुक्रमाने पहिल्यांदा कोणता राहील? आता कोणी आवश्यक नाही की क्रोध राहिलाच पाहिजे उदयात सगळ्यांच्या. लक्षात घ्या या ठिकाणी देखील प्रक्रिया. काही जीव जर श्रेणी आरोहण करतानाच त्यांच्या उदयात लोभ परिणामच आहे, तर तो लोभ सहितही श्रेणी चढू शकतो उदयात. सत्तेत तिन्ही आहे, म्हणजे सत्तेत 4ही पण आहे, पण उदय कशाचा राहील हे सांगता येत नाही. उदयात कधी मान राहील कुणाच्या, कुणाच्या माया राहील, कुणाचा क्रोधही असेल, किंवा कुणाचा लोभ कषाय पण उदयात राहून तो श्रेणी आरोहण करेल. म्हणून उदयामध्ये एकच कषाय राहू शकतो कुणाचा, कुणाचा सगळ्यांचा जनरली एक कषाय राहील. आणि ज्या उदय सही सहळला, समजा क्रोधाचा उदय असताना तो श्रेणी आरोहण करत असेल तर पहिल्यांदा क्रोधाला उपशमित करेल, मग मानाला करेल, मग मायेला करेल आणि लोभाला करेल शेवटी. आणि लोभानीच जर त्यांनी श्रेणी आरोहण केली असेल तर तो लोभाचा उदय कायम राहील, उदय तोच सुरू राहील, आणि क्रोध, मान, माया आणि लोभ अशा प्रकारे त्याचा त्या ठिकाणी उपशमना घडेल.
म्हणजे उदय एकाचा राहील. अशा तऱ्हेने ही त्या ठिकाणी कषाय सांपराय त्याचा राहील. आणि प्रविष्ट शुद्धी संयत म्हणजे या शुद्धीनी त्यांनी या गुणस्थानात प्रवेश केलेला आहे. पाहू. अनिवृत्ती समान समयवर्ती जीवों के परिणामों के भेद रहित वृत्ति को विवृत्ति कहते हैं. भेद रहित वृत्ति को निवृत्ति कहते हैं. भेद रहित, हाँ भेद रहित है, भेद सहित नहीं है. अनिवृत्ति समान समयवर्ती जीवों के परिणामों की भेद रहित वृत्ति को निवृत्ति कहते हैं. अथवा निवृत्ति का अर्थ व्यावृत्ति होता है. वहां परिणामों की निवृत्ति व्यावृत्ति नहीं होती, इसीलिए अनिवृत्ती है. बादर याचा अर्थ स्थूल. स्थूलचा अर्थ लक्षात आलेला आहे. इथे स्थूल का म्हटलं? कर्म बांधता इथे येतं मोहनीय मोहनीय कर्माला कर्माला बंध बांधण्यास होतो, समर्थ, मोहनीय कर्माला म्हणून बांधण्यास स्थूल समर्थ आहे. बांधल्या जातं. सांपराय याचा अर्थ कषाय, कसं अर्थात स्थूल कषाय को बादर सांपराय कहते है. जसं आपण काल बघितलं की या ठिकाणी मोहनीय कर्माचा जघन्य बंध होतो, हे बरोबर आहे. पण जघन्य बंध हा उपशम श्रेणीवाल्याला होत नाही, परत क्षपक श्रेणीवाल्याला जघन्य बंध होतो. उपशम श्रेणी जर तो आरोहण करणार असेल तर तो या गुणस्थानापर्यंत पोहोचेल, पण त्याला 2 अंतर्मुहूर्ताचा बंध होतो, याच्या दुप्पट असा बंध त्याला जघन्य बंध तिथे होतो. आणि क्षपक श्रेणी आरोहण करणारा असेल तर मात्र या गुणस्थानाच्या शेवटच्या समयात मोहनीय कर्माचा फक्त अंतर्मुहूर्ताचा स्थितीबंध तो करतो. अशा प्रकारे अनिवृत्ति बादर सांपराय रूप परिणामों में जिन संयतों की विशुद्धि प्रविष्ट हो गई उन्हें अनिवृत्ति बादर सांपराय प्रविष्ट शुद्धि संयत गुणस्थान कहा गया है. इस गुणस्थान में बादर पद क्यों दिया है? या गुणस्थानात बादर पद का दिलं? आता या ठिकाणी थोडी विवक्षा वेगळी लावली. इस गुणस्थान में जो बादर पद का ग्रहण किया है वह अंत दीपक है. अंत दीपक आहे म्हणजे इथपर्यंतच बादर कषाय विद्यमान राहतील, म्हणून बादर शब्द हा अंत दीपक आहे. पूर्ववर्ती समस्त गुणस्थान बादर कषाय युक्त है. इस बात का ज्ञान कराने के लिए ग्रहण किया है, ऐसा यहाँ समझना चाहिए. क्योंकि यहाँ पर विशेषण संभव हो और न देने पर व्यभिचार आता है. जर इथे समजा त्यांनी बादर हे विशेषण दिलं नसतं तर काय दोष आला असता की आम्हाला हे समजलं नसतं, आम्ही पुढच्याही गुणस्थानात बादर कषाय आहे हे गृहीत धरलं असतं. आणि म्हणून शेवटच्या त्या गुणस्थानामध्ये अंत्यदीपक रूपाने बादर शब्द त्यांना ठेवावा लागला आणि लक्षात घ्यावं लागलं की हा अंतदीपक आहे. म्हणजे पहिल्या गुणस्थानापासून 9व्या गुणस्थानापर्यंत कोणताही कषाय बादर रूपाचाच राहतो. म्हणजे कोणताही परिणाम मोहनीयाच्या उदयात जीवाचा झाला तर तो निश्चितपणे मोहनीय कर्माचा नवीन बंध करतोच करतो. असं क्योंकि यहाँ विशेषण ऐसी जगह दिया गया विशेषण सार्थक है ऐसा न्याय है. म्हणून त्याच ठिकाणी विशेषण दिलं जातं की ज्या ठिकाणी ते योग्य फिट बसतं त्या ठिकाणी विशेषण दिल्या जातं. समजा एखादा क्लास आहे आणि त्या क्लासमध्ये सगळेच्या सगळे एका स्टँडर्डचे मुलं असतील, जे सगळे सेम मार्क घेणारे, तर त्यांना आपण हुशार आहे अशी संज्ञा देणार नाही. पण त्याच्यामध्ये कमी अधिक असेल तर मग कुणाला आम्ही हा हुशार आहे हा मंद आहे अशा प्रकारचा त्या ठिकाणी फरक करू शकू. म्हणून संज्ञा तेव्हाच विशेषण तेव्हाच दिल्या जातं की जेव्हा त्याच्यामध्ये काहीतरी वैशिष्ट्यपूर्ण क्रिया दिसते त्यावेळेला. प्रश्न 3. 9वें गुणस्थान में सामायिक और छेदोपस्थापना संभव कैसे है? संयम कसा संभव आहे त्या ठिकाणी, म्हणजे कसा काय असू शकतो बा 9व्या गुणस्थानात. आता वास्तविकतः ते श्रेणी आरोहण करत आहे. श्रेणी आरोहण करत असताना वास्तविकतः
ते आत्मलीन आहे. भेदाचा विचार त्यांच्या अंतरंगात नाही. 13 प्रकारचा संयम मला पालन करायचा आहे असा कुठलाही भाव त्यांच्या जीवनात नाही. मग त्यांना छेदोपस्थापना संयम आहे हे आम्ही कसं म्हणू शकतो? किंवा अभेद रूप ते आत्म्यातच तल्लीन आहे. त्यांना सामायिक चारित्र्य माना, सामायिक संयम माना, पण छेदोपस्थापना मांडण्याची गरज आहे का? किंवा दोन्ही संयम 9व्या गुणस्थानात मानावे लागतात का? हा प्रश्न आहे. प्रश्नाचं स्वरूप आलंय लक्षात? कर्मों के विनाश करने की अपेक्षा प्रति समय असंख्यात गुणी श्रेणी रूप से कर्म निर्जरा की अपेक्षा संपूर्ण पाप क्रिया के निरोध रूप संयम 9वें गुणस्थान में पाया जाता है. म्हणजे जेव्हा संपूर्ण पाप क्रियेचा निरोध रूप संयम हे म्हटलं तेव्हा तो द्रव्यार्थिक नयाचा विषय आहे. द्रव्यार्थिक नयाने आता त्यांना सामायिक नावाचा संयम त्या ठिकाणी विद्यमान आहे आणि सामायिक संयमाच्या माध्यमातून प्रति समय असंख्यात गुणी कर्म निर्जरा त्यांची होते आहे. वह संयम संपूर्ण व्रतों को सामान्य की अपेक्षा एक मानकर एक यम को ग्रहण करने वाला होने से सामायिक संयम द्रव्यार्थिक नय रूप है. म्हणून तो काय झाला? एक अभेद आत्मतत्वामध्ये ते लीन आहे. सामान्य दृष्टीने आता त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या 13 प्रकारचा विकल्प अंतरंगात नाही. पूर्णतः ते यमरूपानी संयमामध्ये लीन आहे आणि म्हणून हा सामायिक धारी आहे असं द्रव्यार्थिक नयाच्या कथनामध्ये म्हटल्या जातं. और उसी एक व्रतरूप संयम को 5 अवस्था किंवा अनेक भेद करके धारण करने वाले होने से छेदोपस्थापना संयम पर्यायार्थिक नय रूप है. आणि त्याच ठिकाणी जर आम्ही त्याची भेद परक दृष्टी लावली ते तर आता आत्मतत्वात लीन आहे, मी सामायिकात लीन आहे किंवा मला छेदोपस्थापना संयम आहे असा त्यांच्या मनात कोणताही विकल्प नाही. ते तर आता आत्मलीन आहे. पण त्याच सामायिकाचं जेव्हा दुसरं रूप आपण बघतो तेव्हा आम्हाला ते संयम 13 प्रकारचा 5 समिती 5 महाव्रत रूप किंवा 3 गुप्ती रूप अशा प्रकारचा दिसतो. आणि हे बघणं म्हणजे हा पर्यायार्थिक नयाचा विषय आहे किंवा द्रव्य जे आहे ते पर्यायार्थिक आणि द्रव्यार्थिक नय मिळून समग्र कथन प्रमाणाचं कथन आहे. म्हणून प्रमाणाच्या दृष्टीने त्यांना आम्ही सामायिक आणि छेदोपस्थापना दोन्ही संयम आहे हे म्हणू शकतो. उत्तर आलंय लक्षात? या ठिकाणी थोडी विवक्षा प्रमाणाची लावली की आम्हाला कथन सुसंगत वाटते. एकट्या नयाचा द्रव्यार्थिक नयाचा विषय अभेद आहे, एकट्या पर्यायार्थिक नयाचा विषय भेद आहे आणि वस्तू मुळात दोनही नय मिळून प्रतिपादन केल्या जाते प्रमाणाच्या विषयामध्ये. म्हणून द्रव्यार्थिक नय प्लस पर्यायार्थिक नय बरोबर प्रमाणाचा विषय आणि म्हणून आत्मा हा सामायिक आणि छेदोपस्थापना संयमधारी आहे असं आम्ही 9व्या गुणस्थानात म्हटल्या जाऊ शकतो. क्लिअर? नेहमी हा प्रश्न पडतो आपल्याला की तिथे छेदोपस्थापना का लावायची बा? त्याचं क्लिअर उत्तर या ठिकाणी आलेलं आहे. क्या इसी प्रकार सामायिक छेदोपस्थापना संयम से रहित भी 9वां गुणस्थान हो जाता है? तर तिथे सामायिक किंवा छेदोपस्थापना दोन्ही संयम नाही असं म्हटलं तर 9व्या गुणस्थानात ते बरोबर आहे का? नहीं. सामायिक छेदोपस्थापना से रहित 9वां गुणस्थान नहीं हो सकता क्योंकि इन दोनों संयमों में बादर संज्वलन चतुष्क का उदय रहता है. 9वें गुणस्थान के अंत तक बादर कषाय का उदय रहता है. इसीलिए इस गुणस्थान के अंत तक सामायिक छेदोपस्थापना पाए जाते हैं. आणि म्हणून क्लिअर त्यांनी उत्तर दिलं की जोपर्यंत संज्वलन कषायाचा बादर उदय आहे तोपर्यंत सामायिक आणि छेदोपस्थापना 2 संयम आहे. 10व्या गुणस्थानात हे दोनही संयम म्हटल्या जात नाही. तिथे 10वा वेगळा स्वतंत्र संयम सांगावा लागला.
कृष्ण संपराय. हा, आणि म्हणून 9व्या गुणस्थानापर्यंत बादर कशाचा उदय आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी त्यांना सामायिक आणि छेदोपस्थापना दोन्ही संयम आहे हे कथन करावं लागलं. कारण एक पर्यायार्थिक नयाचा विषय झाला आणि एक द्रव्यार्थिक नयाचा विषय झाला. थोडं वेगळ्या पद्धतीने जर आम्ही याला थोडस पाहिलं, आगमामध्ये तसा आधार नाही, पण जोपर्यंत पृथक्त्व वितर्क विचार नावाचं ध्यान आहे तोपर्यंत अर्थ व्यंजन आणि योग यांची पण संक्रांती आहे, म्हणजे बदल आहे. जरी अभेद आत्मतत्वामध्ये लीन असले तरी देखील त्यांचं एवढी जशी एकत्व वितर्क अविचार ध्यानात एकाग्रता आहे, ती एकाग्रता अजून या पृथक्त्व वितर्क मध्ये अजून नाही. या दृष्टीने त्यांचा चिंतनाचा पदाचा विषय बदलू शकतो, त्यांचा योग बदलू शकतो. योग बदल म्हणजे कधी मनोयोगाचं एकदम तर लगे पलटणी नाही आहे, पण मनोयोगाने सुरुवात केली होती, परंतु मध्ये वचन योग आला. वचन योगावरून ते काय योगावर गेले आणि काय योगामध्ये देखील ते ध्यान त्यांचं सुरू आहे. हा प्रश्न कधी कधी येतो. बारीक आहे हे कथन. काय योगामध्ये त्यांचं ध्यान कसं असेल. आम्ही मनाने समजू शकतो की मनाने ते पदाचं एखादं चिंतन करत आहे की मी अरूपी आहे, मी अगंध स्वभावी आहे, मी शरीर नाही, हे चिंतन ते मनाने करत आहे हे समजू शकतो. वचनामध्ये देखील समजा ओम पद आहे, अर्हम पद आहे, नमो पद आहे, क्लीम बीजाक्षर आहे, हे ते विषय घेऊ शकतील हे समजू शकतो. पण काय योगामध्ये आल्यानंतर ध्यान कसं होऊ शकत असेल, काय वाटतं? मग ते काय आपली नाही वगैरे असा विचार करत नाही. काय आपली नाही म्हणजे विचार आला ना, विचार आला ना, मनाचा विचार झाला तो, मनाचा विचार आला. त्या ठिकाणी संभवनीय म्हणजे एकदम पहा की नुसतं त्याचं श्वासोश्वासावर लक्ष आहे, कुठेच नाही. श्वासोश्वास काय आहे? काय योगाचा परिणाम आहे, किंवा एखाद्या चक्रावर केंद्रित झालेला आहे. अनहत चक्र आहे, आज्ञा चक्र आहे, त्यावर बस ते एकाग्रतेने झालेले आहे. हे जे योगाचं परिवर्तन दिसलं, हे काय योगाला माध्यम करून त्यांचं ध्यान सुरू आहे. आता तिथे कोणत्याही तऱ्हेचा आत्मा कसा आहे याचं चिंतन नाही आहे, वचनाची प्रवृत्ती पण नाही आहे. फक्त त्या ठिकाणी श्वास गेला आला इतकडे, किंवा हे चक्र अनहत चक्रावर त्यांचं एकाग्रता साधली आहे. हे काय योगाची त्या ठिकाणी प्रवृत्ती आहे. वचनयोग मनयोग तर आपल्याला समजू शकतो, किंवा आपण अर्थसंक्रांती घेतली तर अर्थावरही आत्मा आहे, आत्म्याचे गुण आठवेल, गुण पदार्थ पर्याय पाहिल, हे अर्थसंक्रांतीत. व्यंजन संक्रांतीत शब्द बदलले, हे व्यंजन संक्रांती. आणि काय संक्रांती ही अशी योगाची त्या ठिकाणी मन वचन काय योगाची अशी बदल त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून देखील त्या ठिकाणी छेदोपस्थापना मांडता येते, हे लक्षात घ्यायचं. छेदोपस्थापनेसाठी हेही अवलंबन पुरेसं आहे, म्हणून त्या ठिकाणी सामायिकासोबत छेदोपस्थापना चारित्र पण लावावं लागतं. पुढचे प्रश्न उद्याला पाहू. इथे थांबू. कुणाला काही यावर प्रश्न? जिनवाणी के ज्ञान दे तुझे लोकालोक, सो जिनवाणी मस्तक नमू सदा देत हूँ खो. नमो अरिहंताणम नमो सिद्धाणम नमो आयर्याणम नमो उवज्झायाणम नमो लोये सवसाहुणम. सर्वांना जय जिनेंद्र.